नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अंडा मसाला बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 डझन अंडी म्हणजे 12 अंडी मी शिजवून पूर्ण सोलून घेतलेले आहे। ती अंडी कशी शिजवायची ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। आता आपल्याला अंडा मसाल्यासाठी साहित्य बघा, हे मी एक वाटण हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मुठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या, असं ह्या मी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे। ज्यामध्ये मी हिरवा वाटण केलं होतं ना त्याच्यामध्येच मीडियम आकाराचे 2 टोमॅटो पण मी बारीक करून घेतलेले आहेत। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते। आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, ह्या तेलामध्ये तुम्ही अंडी सुद्धा भाजू शकता। थोडंसं टाकायचं हळद, मीठ, मिरची पावडर, थोडासा गरम मसाला असं टाकून ह्याच्यामध्ये थोडंसं अंड्याला चीर पाडून ह्याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घेतलं तरी पण चालू शकते। एक छोट्या आकाराचं स्टार फूल, एक मसाला विलायची छोट्या आकाराची बघा, हे 3 तेजपत्ते, 4 लवंगा, दालचिनीचा तुकडा आणि एक साधी विलायची, असं हे मी टाकून घेतलेलं आहे। गरम मसाला, ह्यातला थोडासा गरम मसाला कोणता कमी जास्त झाला तरी पण चालू शकते, काय हरकत नाही आहे। पण ह्या 12 अंड्यासाठी एवढा मसाला पाहिजेत। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी मीडियम आकाराचे 3 कांदे चॉपरला मी बारीक केले होते। जरी तुम्ही मिक्सरला जरी बारीक करून घेतले तरी पण चालतील। गॅस आहे मीडियम आणि आपण हा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हे हिरवं वाटण आणि हे पण आपल्याला मीडियम गॅसवर एक 2 मिनिटं परतून घ्यायचे। 2 मिनिटं बघा मस्त असं मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं हे टोमॅटो आणि हे पण मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे। मस्त असं बघा 2 ते 3 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। असं मसाला कधी पण तेल सुटस्तवर मीडियम गॅसवर परतून घ्यायचा। त्यात बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि असा मसाला टाकताना कधी पण मिक्स करतच टाकायची। छोटा 1 चमचा धने पावडर, जिरे धने पावडर जरी असेल ती जरी टाकली तरी तुम्ही चालू शकता। मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। ह्याच्यामध्ये टाकणारे आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। असं तेल सुटस्तवर मसाले कधी पण चांगले परतून घ्यायचे। गॅस करणार आहे मी बारीक। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे एव्हरेस्टचा अंडा मसाला। ही 1 डझन अंडी आहेत ना, त्यासाठी मी 2 पाकिट टाकणार आहे। दोन्हीही मी पुढे टाकून घेतलेले आहे आणि हा मसाला मी खूप वेळा मी वापरलेला आहे। ही काही प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे। जर तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर चॅनलवर मी मसाले पहिलेच अपलोड केलेले आहेत। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक केलेला आहे। त्याच्यामध्ये मी 3 चमचे दही टाकणार आहे। हे फ्रेश दही आहे। दही टाकताना गॅस एकदम बारीक करायचा, बंद केला तरी चालेल। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। दही टाकल्यानंतर बघा व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि दही फ्रेश होतं बरं का, आंबट वगैरे दही तुम्ही टाकू नका। आता त्याच्यामध्ये त्याच वाटीमध्ये बघा मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे। दह्याच्या वाटीमध्ये मिक्स करून घेऊया। गॅस बिलकुल बारीक आहे। मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीकच आहे। आता ह्याच्यामध्ये फास्ट गॅस करायचा नाही आहे बिलकुल, किंवा मीडियम पण करायचा नाही आहे। एक 5 ते 7 मिनिटासाठी हा मसाला चांगला मी शिजवून देणार आहे। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी झाकून ठेवलं होतं। बघा मस्त असा आपला मसाला शिजला गेलेला आहे। हलवून घेऊया पहिला, होता होईल एवढं चांगलं शिजवून द्यायचा। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवला नाही। वाढवला नाही तरी असं होतं ना, सगळीकडे उडलं जातं। आता आपण काय करू, ह्याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया। तर अंडीला काय करायचं, असं चिरा पाडून घ्यायचा सगळ्या साईडून। तुम्ही थोड्याशा तेलामध्ये हे जर पहिला परतलं तरी पण चालू शकतं। तर मी हे सगळे अंडी टाकून घेते। अंडी बघा मी सगळी सोडून घेतलेली आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवला नाही आहे। परत आपण एक झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झालं होतं बघा, बारीक गॅसवर असं पॅक झाकण ठेवलं होतं, तर असं उडतं बघा सगळीकडं। तर तेवढ्यासाठी ना बारीकच गॅस ठेवायचा, वाढवायचा नाही आहे। आता ह्यात आपल्याला तुम्हाला अंडा मसाला किती पाहिजे हा बघून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं। तर पाणी कधी पण कुठल्या पण ह्याला नाही आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं। तर मी पाणी टाकून घेते आणि आता आपण हे मिक्स करूया। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस मी वाढवलेलाच नाही आहे, बारीकच गॅस आहे। गरम पाणी टाकल्यामुळे बघा लगेच उकळलं गेलेलं आहे। पाणी थोडंसं तुमच्या हिशोबानं कमी जास्त करू शकता। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय पॅक वगैरे झाकण ठेवायचं नाही आहे आणि हे आहे की नाही आपल्याला अजून एक 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर शिजून द्यायचं आहे, जेणेकरून हे जे अंड्याला तुम्हाला चिरा दिसत असतील ना त्यात थोडासा मसाला जाईल आणि एकदम चव छान येईल। तर आपल्याला झाकण कसं आता ठेवायचे, असं पहिलं कसं होतं घट्ट मसाला होता ना तर जास्त उडलं जातं, त्यामुळे पॅक ठेवायचं। आता आपल्याला असा ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजून द्यायचे। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं। झाकण काढूया, किती घट्ट झालं आहे तुम्हाला मी दाखवते।
बघा अशा पद्धतीत ग्रेव्ही होती एकदम. थोडंसं एकदम आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, जास्त नाही ठेवायचं कारण थंड जर झालं ना तर एकदमच घट्ट होईल मग. तर अशा पद्धतीत करायचा मसाला. मस्त एकदम म्हणजे चवदार असा होतो बघा. हे बघा एकदम छान असं होतं. करून बघा एकदा. झटपट रेसिपी दाखवलेली आहे, पण ह्याला 10 ते 15 मिनटं चांगलं शिजवून द्या. आणि जर तुम्हाला जर पाणी कमी पाहिजे असलं तर थोडंसं कमी टाकलं तरी चालेल, पण जास्त घट्ट होईल परत. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.